तुमच्याकडे जर एकच मोबाईल फोन असेल आणि इंटरनेट असेल, अँड्रॉइड फोन असेल आणि इंटरनेट असेल आणि तुमच्या चॅनेलवर जर 20-25 व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केले असतील तर मित्रांनो 10 दिवसात तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण होऊ शकतो। तर मित्रांनो तो कशा प्रकारे वॉच टाईम पूर्ण होऊ शकतो तेच आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमद्वारे आपण आपला 4000 घंट्याचा वॉच टाईम काही दिवसातच पूर्ण करू शकतो। तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल की एका 7-8 दिवसात किंवा 10 दिवसात आपण आपला 4000 घंट्याचा वॉच टाईम कशा प्रकारे पूर्ण करू शकतो त्याबद्दल आज डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। जर मध्येच तुम्ही कुठेही जर स्किप केलं तर हे नियम काय आहेत, आपला वॉच टाईम कशा प्रकारे लाईव्ह स्ट्रीमद्वारे एकदम जेन्युइन प्रकारे त्यावर काहीही यूट्यूब ऑब्जेक्शन घेणार नाही, कधीही त्याला कॉपीराइट क्लेम येणार नाही। म्हणून मित्रांनो हा 4000 घंट्याचा वॉच टाईम आपण कशा प्रकारे पूर्ण करणार आहोत हे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल। तर चला मित्रांनो सुरू करूया। तर तत्पूर्वी तुम्हाला यूट्यूब ॲप ओपन करावे लागेल। यूट्यूब ॲप ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मी माझा यूट्यूब ॲप ओपन केलेला आहे। तर यूट्यूब ॲप ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी हे स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला बाजूला दिसत आहे। तर मित्रांनो यूट्यूब ॲप ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्लसच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक टायटल लिहावं लागेल, कारण यूट्यूबचा एक असा नियम आहे टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे आपल्याला लिहावेच लागेल। म्हणून आपण टायटल असे टाकूया की 5 टॉप ॲप्रिशिएशन, अशा प्रकारे आपण हेडिंग त्याला देऊया मित्रांनो टायटलला। म्हणजे 5 महत्त्वाचे आणि एकाच क्वालिटीच्या व्हिडिओची या ठिकाणी आपल्याला प्लेलिस्ट बनवावी लागेल। हा जर तुमचा टेक चॅनल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्युझिकचे किंवा कॉमेडीचे असे कुठल्याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या मिक्सअप व्हिडिओ टाकायचे नाही, एकाच क्वालिटीचे व्हिडिओ टाकायचे आहे। तर या ठिकाणी आपण 5 टॉप ॲप्रिशिएशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे। तर नंतर याला क्रिएटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट केल्याच्या नंतर तर या ठिकाणी ॲड प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे की आपले 5 महत्त्वाचे टॉप ॲप्रिशिएशन कोणकोणते आहेत। तर या ठिकाणी बघूया, आपण नाव टाकूया आपल्या चॅनलचे, म्हणजे आपल्याला व्हिडिओ ते ताबडतोब आपले मिळतील। टॉप रसग्रहण कोणकोणते आहेत तर या ठिकाणी बघूया आपण की आपल्याला रसग्रहण आपल्याला टिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे एक ॲप्रिशिएशन घेऊया आपण। तर अशा प्रकारे अंकेला मी दास तुझा हे एक घेऊया आपण आणि पुन्हा एखादं घेऊया। ही 4-5 याची आपण 10 ते 12 व्हिडिओची आपल्याला एक प्लेलिस्ट बनवावी लागेल। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला कमी 4-5च आपण ॲप्रिशिएशन घेऊया, म्हणजे जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही। तर एकाच टाईपचे आपल्याला हे एक घेऊया। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला, तर मित्रांनो हा जेन्युइन तरीका आहे, सेफ तरीका आहे, यावर कुठल्याच प्रकारचा आपल्याला यूट्यूब काही ऑब्जेक्शन घेणार नाही आणि हा वॉच टाईम आहे एकदम चांगल्या प्रकारे लीगली असा वॉच टाईम राहणार आहे। तर अशा प्रकारे ही एक आपली प्लेलिस्ट या ठिकाणी बनवावी लागेल। आपली ही प्लेलिस्ट आता तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच व्हिडिओचे एक थंबनेल बनवावे लागेल की या 5 टॉप रसग्रहण किंवा 5 टॉप ॲप्रिशिएशन। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी ऑलरेडी एक थंबनेल या ठिकाणी बनवलेला आहे मित्रांनो। तर त्या थंबनेलवर आपण या ठिकाणी पिक्सल लॅबमध्ये जाऊन ते थंबनेल आपण बघूया। तर या ठिकाणी बघा 5 टॉप, या ठिकाणी 5 टॉप इम्पॉर्टंट रसग्रहण ॲप्रिशिएशन। तर अशा प्रकारे हे एक थंबनेल आपल्याला जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओच्या आधारावर एक चांगल्या प्रकारे थंबनेल बनवावे लागेल आणि थंबनेल असे पाहिजे की त्यावर आपण जे काही लिहू ते क्लिअर आपल्या व्ह्यूअर्सना कळलं पाहिजे।
तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण थंबनेल ओके केलेलं आहे आणि नंतर आपल्याला बॅकमध्ये जावे लागेल आणि बॅकमध्ये गेल्याच्या नंतर आता आपल्याला यूट्यूबवर जावे लागेल आणि आपल्याला आपल्या लाईव्ह स्ट्रीममधून हा आपला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. म्हणून आपल्याला आपल्या यूट्यूबवर या ठिकाणी जायचं आहे आणि यूट्यूबवर या ठिकाणी गेल्याच्या नंतर मित्रांनो या प्लसच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करावे लागेल आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसणार. एक व्हिडिओ, एक शॉर्ट, एक लाईव्ह आणि पोस्ट. तर मित्रांनो हे 4ही ऑप्शन अल्टरनेट वापरले पाहिजे. तर वॉच टाईम आपला कसा वाढणार आहे तर आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लाईव्ह आपल्याला जायचं आहे आणि लाईव्हवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी हा एडिटचं बटन आहे जे पेन्सिलचं आयकॉन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काही टायटल आपल्याला लिहावे लागेल. तर टायटल आपल्याला काय लिहायचं आहे, फाईट ऑफ ॲप्रिशिएशन. तर अशा प्रकारे लिहिल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचे ते लिहा, नाही तर नका लिहू, काय फरक पडणार नाही. परंतु त्यानंतर खाली स्क्रीन कास्ट जे आहे याला आपल्याला ऑन करावे लागेल. स्क्रीन कास्ट याला ऑन करावे लागेल कारण यातूनच आपला वॉच टाईम वाढणार आहे. हे खूप महत्त्वाचे. हे जर इनेबल नसेल तर त्याला अगोदर तुम्ही इनेबल करायचं आहे. त्याला क्लिक करायचं म्हणजे ते इनेबल होईल. त्यानंतर नेक्स्ट बटन दाबायचं आहे आणि तुमचं यस इट इज मेड फॉर किड, नो इट्स नॉट मेड फॉर किड. तर मित्रांनो दुसरं ऑप्शन जे आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ हा लहान मुलांसाठी नाही, 18 वर्षावरील मुलांसाठी किंवा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा नेक्स्ट करायचं आपल्याला हे आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी गो इट ऑप्शन येणार. गो इट केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्टार्टच्या ठिकाणी एक क्लिक करायचं आणि एंटायर स्क्रीन असं या ठिकाणी लिहून येणार आणि एंटायर स्क्रीन आल्याच्या नंतर आपल्याला स्टार्ट या ठिकाणी करावे लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सेटिंग पूर्ण केलेली आहे. तर सेटिंग पूर्ण केल्याच्या नंतर या ठिकाणी आणि नंतर आपल्याला दुसऱ्या मोबाईलवरून मग सेटिंगचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आणि हा जो लोगो आहे हा आपल्याला एकदम छोटा करायचा. म्हणजे या ठिकाणी असं हे बाण दाखवायचं आपल्याला, एकदम छोटा आपल्याला लोगो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे केल्याच्या नंतर आता आपल्याला पुन्हा यूट्यूबमध्ये जावे लागेल. तर यूट्यूबमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी यूट्यूब ॲपवर आपल्याला जायचं आहे. आपली प्लेलिस्ट काढायची, पूर्ण प्लेलिस्टवर क्लिक करायचं आहे आणि आपले जे 5 टॉप ॲप्रिशिएशन आपण जर 4 घेतले होते ते या ठिकाणी आपण त्याला सिलेक्ट करूया. हा व्हिडिओ थोडा या ठिकाणी प्ले ऑलवर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो याला थोडा पॉज करायचा आहे आणि पॉज केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला यूट्यूबवर जायचं आहे आणि यूट्यूबवर प्लेलिस्टवर जाऊन आपण ज्या 5 ॲप्रिशिएशनची जी लिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टवर आपल्याला ऑलवर क्लिक करायचं आहे. ऑलवर क्लिक केल्याच्या नंतर पहिल्या व्हिडिओवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर गो लाईव्ह जायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ पूर्ण लाईव्ह सुरू ठेवायचा आणि नंतर दुसऱ्या मोबाईलवरून तो व्हिडिओ आपण बघू शकतो आणि समोर एका कोपऱ्यात आपल्याला किती लोक लाईव्ह आलेत, किती लोक आपला व्हिडिओ बघत आहे हे कंटिन्यू आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण कंटिन्युअस लाईव्ह करून आपले व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर हे आपण वाढवू शकतो. तर मित्रांनो असे तुम्ही लाईव्ह आपल्या मोबाईलवरून करू शकता, परंतु सेटिंग मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे जर केली तरच ते तुमचा व्हिडिओचे व्ह्यूज ग्राह्य धरल्या जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये लावून द्यायचे, सुरू करायचे आणि नंतर आपण इकडे तिकडे कुठेही फिरू शकतो. आपल्याला फेस दाखवायची गरज नाही, आपण आपले काम करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे दिवसातून आपण बऱ्याच वेळेस लावू शकतो किंवा 10 दिवस कंटिन्युअस लावले तरी सुद्धा आपला 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होऊ शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.